सुरुवात झाली एका व्हायरल व्हिडिओने। दावा करण्यात आला की मुलगी आहे त्या 31 वर्षीय मुलीचं त्यांनी अपहरण केल्याबाबत भिगवण पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल झालेला आहे। आई आणि भावाच्या डोळ्यात लाल तिखट टाकून मुलीला जबरदस्तीने नेण्यात आलं असं सांगितलं गेलं। सोशल मीडियावर संताप उसळला। प्रकरणाला लगेच धार्मिक रंग देण्यात आला। आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरू झाली। पण दुसऱ्याच दिवशी चित्रच पालटलं। स्वतः त्या मुलीचा व्हिडिओ समोर आला। ती म्हणाली, माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही। मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली। माझ्यावरती अपहरण झाले नाही किंवा चिरमुल वगैरे टाकण्यात आली नाही। तर रचके माणसांनी त्यांच्या सगळे रचके लोकांनी पोळ्या बसून घेऊन गेले। आणि यानंतर तिसरा व्हिडिओ समोर आला। एका राजकीय नेत्याचा दावा। काल भिगवण शहरातून एका हिंदू मुलीचं अपहरण करण्यात आलेलं आहे। तिच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यामध्ये चटणी टाकून त्या मुलीला पळवून घेऊन ती मुलं दोन गेलेली आहेत। तर या संदर्भामध्ये आज 4 वाजता भिगवण येथे हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं आहे। एक बाजू म्हणते हे अपहरण आहे, दुसरी बाजू म्हणते हे प्रेम प्रकरण आहे आणि तिसरी बाजू म्हणते राजकारण सुरू आहे। पण या सगळ्या गोंधळात काही मूलभूत प्रश्न हरवत आहेत। मुली प्रौढ आहे का? तिचे निवेदन स्वतंत्र आणि दबावमुक्त आहे का? तपास यंत्रणा काय सांगतात? कायदेशीर प्रक्रिया नेमकी कुठपर्यंत पोहोचली आहे? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होतात, भावना पेटतात, धर्माच्या नावावर रेषा आखल्या जातात, पण न्याय व्हायरल पोस्टरवर होत नाही, तो पुराव्यावर आणि कायद्यावर होतो। जर अपहरण असेल तर कठोर कारवाई झालीच पाहिजे। जर परस्पर सहमतीने संबंध असतील तर तोही कायद्याच्या चौकटीत मान्य केला गेला पाहिजे। खरा प्रश्न धर्माचा आहे का की एका मुलीच्या सुरक्षतेचा आणि तिच्या निर्णय स्वातंत्र्याचा आहे? सत्य काहीही असो, ते तपासातून बाहेर येईल। तोपर्यंत जबाबदारीची भूमिका घेणं ही खरी सामाजिक परिपक्वता आहे। कारण व्हिडिओच्या वेगापेक्षा सत्याचा वेग नेहमीच कमी असतो, पण शेवटी जिंकतं ते सत्यच। तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका।